नमस्कार मित्रो, मागील व्हिडिओमध्ये इंडियन कंपनीचे जर गॅस कनेक्शन तुमच्याकडे असेल तर त्याची सबसिडी कशा प्रकारे चेक करायचं या संदर्भातील व्हिडिओ बनवण्यात आलेला होता। आजच्या व्हिडिओमध्ये जर तुमच्याकडे HP गॅस कंपनीचं कनेक्शन असेल तर त्याची सबसिडी कशी चेक करायची याबद्दल माहिती देणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा। चला आजच्या व्हिडिओला सुरू करूया। डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला लिंक देण्यात आलेली आहे pmui.go.in या वेबसाईट वरती आल्यानंतर आपल्याला आता पहा इथे 3 गॅस सिलेंडर देण्यात आलेले आहे। यापैकी इंडियन गॅसचं सबसिडी कशी चेक करायचं नेक्स्ट शेवटपर्यंत राहा, समजून जाईल। आता मी HP गॅसचं सबसिडी तुमच्या खात्यात जमा झालेलं आहे की नाही कसं चेक करायचं तर पहा, HP गॅस सिलेंडरच्या टाकीवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। मोबाईल वरती सुद्धा ओपन करू शकता। यावरती क्लिक केल्यानंतर आता तुमचा 17 डिजिट LPG ID नंबर तुम्हाला माहिती आहे का? माहिती नसेल तर इथे ऑप्शन आहे पहा, फाइंड युअर 17 डिजिट LPG ID यावरती क्लिक करा। यावरती क्लिक केल्यानंतर पहा 2 ऑप्शन आहेत, क्विक सर्च, नॉर्मल सर्च। क्विक सर्च मध्ये तुमचा मोबाईल नंबर हा कॅप्चा फिल करून प्रोसीड केल्यानंतर तुम्हाला क्विक मध्ये 17 डिजिट नंबर भेटून जाईल आणि इथे तुम्हाला स्टेट, डिस्ट्रिक्ट, डिस्ट्रीब्युटर नेम, कंझ्युमर नंबर वगैरे असेल तर नॉर्मल सर्च मधून भेटून जाईल। पण क्विक सर्च मध्ये मोबाईल नंबर तुमचा सर्वांचा रजिस्टर असतो। मोबाईल नंबर फक्त टाका, कॅप्चा फिल करा आणि प्रोसीड करा। यानंतर पहा युअर 17 डिजिट LPG ID इज, इथे तुम्हाला 17 डिजिट LPG ID तुमचा मिळालेला आहे। हा LPG ID तुम्हाला पुढे कामासाठी उपयोगाचा आहे आणि कायमस्वरूपी असणार आहे। यानंतर पहा आपल्याला आता न्यू युजर वरती क्लिक करायचं आहे। सिंपल स्टेप आहे, उजव्या कोपऱ्यात इथं न्यू युजर नावाचा ऑप्शन आहे, इथे क्लिक करायचं आहे। यानंतर पहा तुमचा LPG ID जो मिळालेला आहे तो इथे तुम्हाला एंटर करायचा आहे। त्यानंतर इथे रजिस्टर्ड मोबाईल नंबर तुमचा एंटर करा, हा कॅप्चा इथे फिल करा आणि प्रोसीड वरती क्लिक करा। प्रोसीड वर क्लिक केल्यानंतर OTP तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल वरती जो नंबर दिलेला होता तिथं त्यावरती OTP गेलेला आहे, तो OTP इथे फिल करा आणि सबमिट वरती क्लिक करा। OTP फिल करून सबमिट वरती क्लिक करा। यानंतर पहा तुम्हाला एक ईमेल ID तुमचा एंटर करावा लागेल, एक पासवर्ड क्रिएट करावा लागेल, तुमचं नाव @ अंक टाका, कन्फर्म पासवर्ड पुन्हा एकदा करा आणि सबमिट वरती क्लिक करा। त्यानंतर तुम्हाला एक मेल येऊन जाईल, त्या मेल मध्ये एक तुम्हाला लिंक येऊन जाईल HP गॅस ॲक्टिवेशन साठी, त्यावरती क्लिक करून तुम्ही ॲक्टिवेशन करून घ्यायचं आहे, फक्त एवढंच। त्यानंतर आता आपल्याला युजर नेम पासवर्डने साइन इन व्हायचं आहे। उदाहरणासाठी पहा साइन इन वरती क्लिक करा, आता तुमचा ईमेल ID किंवा मोबाईल नंबर एंटर करा, कॅप्चा फिल करा आणि लॉग इन करा। लॉग इन केल्यानंतर तुम्हाला इथे तुमचा LPG ID, कंझ्युमर नंबर, कंझ्युमर नेम, आधार नंबरचे 4 डिजिट, डिस्ट्रीब्युटर कोड, डिस्ट्रीब्युटर नेम हे संपूर्ण दिसून येईल। ओके वरती क्लिक करा। आता पहा तुमचं हे HP गॅसचं पोर्टल आहे, यामध्ये आता तुम्हाला सबसिडी भेटले का कशी चेक करायची ते मी सांगतो, शेवटपर्यंत राहा। तुमचे इथे डिटेल्स आहे, कुठल्या बँकेत तुमचे पैसे वगैरे येणार आहेत याची संपूर्ण डिटेल्स इथे भेटून जाईल। पहा इथे आल्यानंतर पहा सर्वात प्रथम आपल्याला उजव्या कोपऱ्यात प्रोफाइल नावाचा ऑप्शन आहे, पाहू शकता उजव्या कोपऱ्यामध्ये प्रोफाइल नावाचा ऑप्शन आहे, त्याच्या खालती आहे व्ह्यू सिलेंडर बुकिंग हिस्ट्री सबसिडी ट्रान्सफर, या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। या ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर पहा इथे तुम्हाला ऑर्डर डेट आहे, ऑर्डर रेफरन्स नंबर आहे, ऑर्डर नंबर आहे, नंबर ऑफ सिलेंडर आहे, स्टेटस आहे, डाटा आहे, कॅश मेमो आहे, संपूर्ण डिटेल्स आहे। आता तुमची सबसिडी चेक करण्यासाठी पुढे यायचं आहे। पुढे आल्यानंतर पहा सबसिडी अमाउंट नावाचा ऑप्शन आहे, इथे पाहू शकता 300 रुपये सबसिडी ही जमा झालेली आहे बँक खात्यात। इथे 200 रुपये पूर्वी होती आणि पहा ट्रान्सफर स्टेटस आहे, पेमेंट टाइप आहे रिफिल आणि बँक नेम इथे देण्यात आलेला आहे तुमच्या बँक ऑफ इंडिया। आता ज्या महिलेंचं कोणत्या बँकेत खातं आहे, खातं दिलेलं आहे त्या बँकेत पैसे जमा झालेले आहेत, ते बँक अकाउंट नंबरचे लास्ट 4 डिजिट आहेत, इथे त्यांचा IFSC कोड आहे आणि इथे तुम्हाला पाहू शकता सबसिडी अमाउंट आहे 300 रुपये। अशा पद्धतीने HP गॅसचं सबसिडी डिटेल्स चेक करू शकता। त्याच प्रकारे इंडियन गॅसचं सुद्धा चेक करायचं आहे। अशा प्रकारे मित्रो HP गॅस कनेक्शन तुमच्याकडे असेल तर त्याची सबसिडी चेक करू शकता। त्याचबरोबर पहा तुमचं जर इंडियन गॅस कंपनीचं गॅस कनेक्शन असेल तर त्या संदर्भातील व्हिडिओ बनवलेला आहे, इथे व्हिडिओ येऊन जाईल, त्याला क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता आणि तुमच्या इंडियन किंवा HP ग्राहक असाल तर तुमची सबसिडी चेक करू शकता। पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन जय हिंद, जय महाराष्ट्र।